त्याच्या हातात फुगा शाबूत राहील तो जिंकला. तुम्ही पाहिजे तिकडे फिरा. ज्याच्या हातात फुगा शाबूत राहील तो हळूहळू फक्त वाटा बघा. जास्ती लागत याची काळजी घ्या. 2 मिनिटं टाइम आहे प्रत्येकाला. 2 मिनिटं. मित्रांनो, आता आपण जिंकण्यासाठी काय केलं? फुगे फोडले. जिंकण्यासाठी आपण काय केलं? आपला फुगा वाचवण्याच्या ह्याच्यात आपण दुसऱ्याचा फुगा फोडला. आपला फुगा वाचवण्याच्यात आपण दुसऱ्याचा फुगा फोडला. आपण काय केलं? आणि मी एका शब्दात तुम्हाला बोलवलं, ज्याच्या ज्याच्या हातात फुगा शाबूत राहील तो विनर. तुम्ही सगळे विनर होते. तुम्ही सगळे विनर होते. प्रत्येकाच्या हातात आपापला फुगा नीट कवला असता प्रत्येक जण विनर होता. पण तुम्ही काय केलं? आपण काय केलं? आपण तुझ्यापेक्षा मी सरस, माझ्यापेक्षा तू सरस हे करण्यात आपण प्रत्येकाचे फुगे फोडत गेलो. आपण आयुष्यात पण हेच करत असतो. प्रत्येकाचे पाय घेतच असतो. मला जास्त काहीच बोलायचं नव्हतं. मला फक्त हेच सिद्ध करायचं होतं मित्रांनो, की आपली जर एकत्र युती असेल तर आपण बरंच काही करू शकतो.
बरंच काही करू शकतो, पण आपल्यातच आपल्याला कोणावर भरोसा नाही. आपल्याला कोणावरच भरोसा नाही की हा माणूस माझं चांगलं करेल का हा वाईट करेल. अरे भरोसा ठेवून तर बघा, भरोसा ठेवून तर बघा, मग काय होतं. आणि हे एवढंच मला शिकवायचं होतं, कारण जर दुसरं मी फक्त शब्दात बोललो असतो किंवा कशात बोललो असतो तर कोणालाही कळलं नसतं. तर मला जे सांगायचं होतं मी सांगितलं. दुसरी गोष्ट मला जी बोलायची होती, समजा आता एक स्टोरी सांगतो. समजा एक गाय असते आणि ती गाय ना रानात फिरायला जाते. तर ती गाय रानात फिरायला जाते, फिरता 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 ती अशी जंगलात जाते, उशीर होतो, वाट सुटते. तर तिथून मित्रांनो वाघ येतो. तर तो वाघ आहे ना, वाघ त्या गायीच्या मागे लागतो आणि आपला जीव वाचवायला गाय पळते, वाघ तिच्या मागे पळतो, गाय पळते, वाघ पळतो. तर बघता बघता काय होतं माहितीये का, ती गाय एका दलदलमध्ये पडते, एका चिखलात पडते आणि तिच्या मागे पाठलाग करायचा तो वाघही पडतो चिखलात. तर ती अवस्था अशी असते मित्रांनो, ती गाय ना गाय चिखलात अडकलेली असते, तिला काय हालता येत नाही, पाया सगळे चिखलात अडकलेले असतात. 10-15 फुटावर वाघ असतो. वाघ आणि गाय दिसतात एकमेकाला. वाघ काही तिला खाऊ शकत नाही, दोघंही अडकलेले, दोघंही मुश्किलमध्ये. तर खूप हातपाय मारतात, खूप हातपाय मारतात, खूप हातपाय मारतात. मग काय होतं माहिती आहे का, ती गाय पण बोलते आता बघू काय होईल ते होतं. मग ते बोलतात चला आता गप्पा तर मारू, 5 मिनिट आपण गप्पा मारू. तर गाय बोलते तुझं कोण आहे का ओळखीचं. वाघ बघतो मला काय कोणाची गरज नाही, हम तो शहर आहे. हॅलो, मला काय कोणाची गरज नाही, शहर तो शहर आहे, शहर अकेला रहता. मग वाघ बोलतो तुझं. गाय बोलते तू एकटा आहेस तर तुझं काय खरं नाही. तो कसा काय, मला काय, मी कोणाला घाबरत नाही. गाय बोलते आणि वाघा आता हळूहळू संध्याकाळ होईल, अंधार होईल आणि मी जर माझ्या गोठ्यात जर परत गेली नाही तर माझा मालक आहे, माझा मालक तो मला शोधायला बाहेर नाही. आणि जेव्हा तो निघेल ना तो एकटा येणार नाही, तो त्याच्यावरून लोकांना घेऊन येतो. आणि ज्यावेळेस तो बघेल, कारण माझी वेळ झालेली आहे गोठ्यात जायची आणि मी जर गोठ्यात गेले नाही टायमाला तर ते शोधायला येईल मला. शोधायला येईल आणि मग जेव्हा तो बघेल की तू तिकडे आहेस तर तुझं काही खरं नाही, तू मारणार. तर मित्रांनो मला सांगायचं एवढंच आहे की जो मालक आहे, जे त्याला आपण त्या गायीच्या गोठ्यातला जो मालक बोलतो, आपल्या आयुष्यात असे किती मालक आपले आहेत. मग तो आपली आई असेल, बहीण असेल, भाऊ असेल, मित्र असेल, कोण असेल, आहेत का आपल्या आयुष्यात असं बोलतो. आपण कोणावरच भरोसा ठेवत नाही मित्रांनो. मला एवढंच तुम्हाला सांगायचं की आपण काय करतोय, प्रत्येक जण एकमेकाला पाय खेचण्याच्या मागे लागतो. म्हणजे मला साहेबांनी एवढं समजावून सांगितलं मला. आणि आता मी खरंच सांगतो, मी सुशांतला पहिले बोललो, बिझनेस वाढीबद्दल मला बोलायचंच नाही. टार्गेट काय, टार्गेट होते, टार्गेटचे काय जेव्हा करायचे तेव्हा होते, पण मेन आपल्या मनातलं जे काय आहे ना, कारण मी आत्ताही खूप बघितलं. हे सांगायचं कारण एवढंच, आज जरी एवढा क्राऊड आलेला, मी आपापसात इतकी ढुसपूस बघितलेली, इथेही आपापसात इतकी ढुसपूस बघितलेली आहे की बरंच जण जो तो एकटा आला पण बाजूच्याला घेऊन नाही आल्या. बरोबर, हे खरंय का खोटं मला सांगा तुम्ही. प्रत्येकाने आपापल्या मनाला विचारायचं. प्रत्येक जण घेऊन आलेला जे काय नाही, 2 मिनिट आपण मी 10% सांगतोय, ऐका. प्रत्येक जण म्हणल्याच्या नंतर प्रत्येक जण विचार करा, कारण काय होतंय की आपापसात खूप मतभेद होतं. म्हणजे आता मला कोणत्या ब्रांचबद्दल किंवा कोणाबद्दल बोलायचं तर आपल्याला हे पहिले टाळायचं. म्हणजे आपल्याला जर इथून पुढे जायचं तर आपल्याला एकत्र यावं लागतं. तर मित्रांनो मला हे एवढं सांगायचं होतं. दुसरं एक हिंदीमध्ये एक म्हण आहे ऍक्च्युली, की ती म्हण असेल की कंपनी लोगों से बड़ी नहीं होती,
कंपनी लोगो से बड़ी होती है, याचा अर्थ काय सांगा? कंपनी लोगो से बड़ी नहीं होती, कंपनी लोगों से बड़ी होती है. सिम्बॉलनी कंपनी मोठी नाही होत, व्हेरी गुड. लोकांच्या आधाराने किंवा एक सहमतीनंच मोठी होती कंपनी. लोकांमुळे मोठी. लोकांमुळे. आणि तेच मला सांगायचं आहे की आपल्याला ही जरी आपण प्रभात बोलतो किंवा आपण बोलतो हा बोर्ड, या बोर्डाखाली, तसं नाही आहे. हे आपण सगळे जर एकत्र आलो तरच हा बोर्ड आहे, कारण त्याची काही व्हॅल्यू नाही. या लोगोची किंवा ह्याची काही व्हॅल्यू नाही जोपर्यंत आपण एकत्र आहोत. तर मला एवढंच सांगायचं होतं. आणि थोडंसं आता एक वेगळं हे घेतो. मला वाटतं ते धुरंधर पिक्चरचं तो गाणं कोणतं आहे? असेल ना मोबाईलमध्ये, बट त्या कृष्णाच्या मोबाईलमध्ये ठेवून आहे, त्याला कॉल कर. कृष्णाला कॉल कर, मी ऐकलेलं कृष्णा कुठे.